मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा पॅन कार्ड डाउनलोड करायचं असेल, तर त्यासाठी क्रोम ब्राउझर ओपन करा. इथे पॅन कार्ड डाउनलोड सर्च करा. फर्स्ट वेबसाईट येईल, याच्यावरती क्लिक करा आणि आता क्लिक केल्यावर बघा तुम्ही या प्रकारच्या एका नवीन पेजवर याल. येथे तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाका. इथे GST ऑप्शनल आहे, हे नाही टाकलं तरी चालेल. आता इथे खाली बॉक्सवर टिक करा आणि इथे आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करून इथे खाली बघा सबमिट करा. आता सबमिट केल्यावर तुम्ही एका नवीन पेजवर याल. इथे तुमचा पॅन नंबर, मोबाईल नंबर सर्व इन्फॉर्मेशन येईल. आता तुम्हाला इथे एक OTP येईल. तो OTP तुम्हाला ईमेलवर घ्यायचा का मोबाईलवर घ्यायचा, तर तुम्ही इथे बोथवर सिलेक्ट करा आणि खाली इथे बॉक्सवर टिक करा. आता बघा टिक केल्यानंतर तुमच्या ईमेल IDवर किंवा मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP टाकून इथे व्हॅलिडेट करून घ्या. आता व्हॅलिडेट केल्यावर इथे कंटिन्यू विथ पेड ई-पॅन कार्डवर डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यावर इथे तुम्हाला एक पेमेंटचा ऑप्शन येईल, जिथे तुम्हाला ₹8.5 पेमेंट करायचं आहे. इथे टर्म्स अँड कंडिशन ॲग्री करून प्रोसीड टू पेमेंटवर करा. आता पे कन्फर्म करा आणि आता तुम्हाला एक पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यावर इथे तुम्ही UPIने सुद्धा पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट होईल. ती रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर तुमच्या ईमेलवर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पाठवलं जाईल. तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता.